डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता, हार्मोनी हिलिंग लेझर क्लिनिक, लेझरद्वारे मूळव्याध फिशर भगंदर उपचार केंद्र, कॅनडा मेक मशीनद्वारे उपचार तसेच मूळव्याधाचे इंजेक्शन देखील उपलब्ध। पुरुषांसाठी शिश्र शीतलता घालवून ताठरपणा उपचार, दुर्बीणद्वारे पित्ताशय ऑपरेशन, अपेंडिक्स, हर्निया, हायड्रोशील व इतर सुविधा उपलब्ध। तर बघताय काय, आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क क्रमांक 9420636736 किंवा 8208423324। राहता शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने आता विशेष स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले आहे। राहता नगर परिषदेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते, नगरसेवक, सहयोग फाउंडेशनचे सर्व सदस्य तसेच नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी एकत्र येत शहराच्या स्वच्छतेसाठी दर शनिवारी 1 तास देण्याचा निर्णय घेतला आहे। या उपक्रमाची सुरुवात आजपासून करण्यात आली असून दर शनिवारी शहरातील विविध भागांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे। केवळ नगर परिषद कर्मचारी नव्हे तर लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांच्या सदस्यांनी प्रत्यक्ष स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। शहरातील रस्ते, चौक, सार्वजनिक ठिकाणे तसेच नागरिकांची मोठी वर्दळ असणाऱ्या परिसरात स्वच्छता करून परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा प्रयत्न या अभियानाच्या माध्यमातून केला जाणार आहे। दरम्यान शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी केवळ नगर परिषदेची नसून प्रत्येक नागरिकांची देखील आहे। त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरातील कचरा रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी न टाकता नगर परिषदेच्या कचरा संकलन करणाऱ्या गाडीमध्ये टाकावा, असे आवाहन नगराध्यक्ष डॉक्टर स्वाती गाडेकर यांनी केले आहे। तसेच राहता शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या अभियानात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नगर परिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे। आपले शहर आपली जबाबदारी या भावनेतून नागरिकांनी सहभाग घेतल्यास राहता शहर स्वच्छ आणि सुंदर कचरामुक्त करण्याचे उद्दिष्ट नक्कीच साध्य होऊ शकते। नगर परिषद पदाधिकारी, कर्मचारी, सहयोग फाउंडेशनचे सदस्य आणि नागरिकांच्या सामूहिक सहभागातून सुरू झालेल्या या स्वच्छता अभियानाला येत्या काळात नागरिकांचा कितपत प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। राहता शहरामध्ये जी काही तुम्ही स्वच्छता मोहीम सुरुवात केली आहे, यामागचा उद्देश काय आहे? आज राहता शहरामध्ये छत्रपती कॉम्प्लेक्सचा, छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्सचा हा जो काही परिसर आहे, यामध्ये आम्ही राहता नगर परिषदेचे सर्व सन्माननीय नगरसेवक, सर्व कर्मचारी, मुख्याधिकारी साहेब आणि राहता शहरातील सेवाभावी संस्था सहयोग फाउंडेशन यांच्या वतीने आज हे स्वच्छता अभियान या ठिकाणी राबवण्यात आले। यापुढे देखील दर शनिवारी आमचा मानस असा असणार आहे की 7 ते 8 या वेळेमध्ये सकाळी हे अभियान या ठिकाणी राबवलं जाईल। मी आपणा माध्यमाच्या मार्फत राहता शहरातील सर्व नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो की त्यांनी देखील या स्वच्छता अभियानामध्ये सामील व्हावं आणि आपण घरामधून जो कचरा देतो तो ओला कचरा, सुका कचरा हा विलगीकरण करून त्या ठिकाणी द्यावा। रस्त्यावर किंवा इतरत्र कुठेही कचरा टाकू नये अशी मी आपणा मार्फत विनंती करतो। आणि लवकरच राहता शहर हे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी जो संकल्प केलेला आहे, या संकल्पामध्ये राहता शहर हे स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्याचा आमचा मानस आहे आणि यामध्ये राहता शहरातील सर्व सन्माननीय नगरसेवक आणि त्यांच्या समेत नागरिकांनी देखील सहभागी व्हावं आणि हा संकल्प पुरा करावा अशी मी आपणामार्फत आवाहन करतो। गेल्या किती वर्षापासून तुम्ही राहता शहरासाठी विकास कामासाठी स्वच्छता करताय, झाडं लावताय? आज देखील सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, कर्मचारी यांनी स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली आणि प्रत्येक आठवड्यात स्वच्छता मोहीम करायचं कसं वाटतं सगळ्या गोष्टी? सर्वांना सुप्रभात। सहयोग फाउंडेशन गेले 11 वर्षापासून स्वच्छता अभियानाने वृक्षारोपण सुरू केलेले आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज राहता नगरपालिकेचे जे नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपाध्यक्ष आणि नगरसेवक यांनी आज स्वच्छता अभियान जे आज सुरू केलं, 1 दिवस स्वच्छतेसाठी आज शनिवारचा, तर निश्चित आहे खूप स्तुत्य उपक्रम आहे। आणि आपण जर बघितलं, जे साथीचे आजार असं किंवा जे रोगराईचं कारण हे अस्वच्छता आहे आणि आपण रोज जरी स्वच्छता केली तर रोज घाण तयार होत असतील, तर ही जी आपण मोहीम सुरू केलेली आहे निश्चितच याचा फळ, याचा फायदा होणार आहे। आणि मी यांचं अभिनंदन करतोय नगराध्यक्ष, उपाध्यक्ष आणि यांचे। आणि हे फक्त 1 दिवसासाठी न राहता मला वाटतं हे सातत्य पूर्ण चालू राहिलं पाहिजे आणि एक स्वच्छता ही फक्त एक उपक्रम म्हणून नाही, आपल्या रक्तात देखील स्वच्छता आली पाहिजे। ह्या दृष्टीने आपण जर केलं तर निश्चितच राहत्याचा काळपलट होण्याशिवाय पर्याय ती काळपलट होणार आहे। आणि आपण म्हटल्याप्रमाणे स्वच्छ राहता, सुंदर राहता, हरित राहता आणि निरोगी राहता, तर निरोगी राहता होण्यासाठी आपण हे जे सगळं केलेले आहे, स्वच्छ राहता, सुंदर आणि हरित, निश्चितच हे निरोगी होण्यासाठीचा फायदा होणार आहे।
आणि मला एक सगळ्या नागरिकांना विनंती आहे की आपण ज्याप्रमाणे आज स्वच्छता अभियान सुरू केलं, तर आपण स्वच्छता अभियान ही आपल्या घरासमोर परिसर जरी आपण स्वच्छ ठेवला आणि एवढंच महत्त्वाचं, जर आपला घरातला कचरा आपण जर रस्त्यावर टाकला नाही तर ही स्वच्छता अभियान राबवायची देखील वेळ येणार नाही. तर मला सर्वांना विनंती आहे की नगरपालिकेने आपल्याला सांगितल्याप्रमाणे याच्या कचऱ्याचं विलगीकरण जर केलं आणि नगरपालिकेची गाडी आपल्या दारात येते तर आपण ते जर टाकलं तर निश्चितच नगरपालिकेला देखील हातभार लागेल आणि अनाठाई खर्च वाचेल आणि आपण निरोगी राहू. डॉक्टर गोरे हॉस्पिटल महाराष्ट्रातील प्रथम अत्याधुनिक मूळव्याध व पोटविकार सेंटर, साई अभिनव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पुरुष लैंगिक समस्या उपचार सेंटर, मूळव्याध, फिशर व भगंदर, पायांच्या नसांचे जर्मन लेझरद्वारे कायमस्वरूपी उपचार व इंजेक्शन उपलब्ध, विना रक्तस्राव, विना चिरफाड, वेदना रहित ऑपरेशन, तसेच पोटविकाराचे आजारांमध्ये अपेंडिक्स, हार्निया, हायड्रोसिल, पित्ताशयाची थैली, आतड्यांच्या विविध शस्त्रक्रिया आणि लेझरद्वारे मूळव्याध, फिशर व भगंदर, व्हेरिकोस व्हेन ऑपरेशन केले जातील. तर वाट कसली बघताय? आजच संपर्क करा डॉक्टर गोरे साई अभिनव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, लोकरुची नगर, मैड हॉस्पिटलच्या पाठीमागे, तालुका राहाता, मुक्काम पोस्ट राहाता, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 922611 8118 तसेच 9405 00 0454.